बातमी आहे नाशिकमधली एक महत्त्वाची, कारण गेल्या काही दिवसांपासून साधुग्रामसाठी तपोवनामधली जी काही झाडं आहेत त्यांची वृक्षतोड केली जाईल अशा बातम्या सातत्याने येत आहेत। सध्या मात्र हरित लवादानं नोटीस पाठवली आहे। ही वृक्षतोड सध्या थांबवण्यात आलेली आहे। मात्र अशा पद्धतीची कुठलीही नोटीस हरित लवादाकडून आम्हाला मिळालेलीच नाहीये असा दावा गिरीश महाजन यांनी केलाय। हरित लवादानं वृक्षतोडीला स्थगिती दिली असली तरी देखील आमची बाजू ऐकल्याच्या नंतर आमच्याच बाजूने निर्णय येईल असाही विश्वास महाजनांनी व्यक्त केला। दरम्यान कुंभमेळ्याचं काम सध्या जोरात सुरू असल्याचं देखील महाजन म्हणाले आहेत। मला असं वाटतं की ते लोक थोडे पाणी करतायत, इतके बोलतायत, पण इथे कोणी विचारायला तयार नाही। कुंभमेळ्याची तयारी अतिशय जोरात सुरू आहे। नोटीस आलेली आहे, कधी पत्रकारिता दिलेला आहे। निश्चित आमची बाजू आम्ही त्या ठिकाणी मांडू। मला खात्री आहे की हरितलवाद सुद्धा त्या ठिकाणी तिथे अडचण आम्हाला निर्माण करणार नाही। पुढची बातमी बघूयात। रायगडच्या अलिबागमध्ये खार भूमी